Hi friends, welcome in virtual class standard 9th and 10th, subject English. I am Mr. Vilas Chaskar, working in Sri Mahalakshmi Vidyalaya Umraj, Junnar Pune. Today we are going to learn voice or change the voice. Today we are going to learn a grammar topic. The name of the grammar topic is active voice and passive voice. कर्तरी व कर्मणी प्रयोग. कर्तरी व कर्मणी प्रयोग करत असताना कोणकोणत्या गोष्टी पण करणं गरजेचं आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस मीन्स दॅट अ सेंटेन्स हॅज अ सब्जेक्ट दॅट ॲक्ट्स अपॉन इट्स वर्ब. पॅसिव्ह व्हॉइस मीन्स दॅट अ सब्जेक्ट इज अ रिसिपियंट ऑफ अ वर्ब्स ॲक्शन. You may have learned that the passive voice is weak and incorrect, but it is not that simple. When we use correctly and in moderation, the passive voice is fine. In English grammar, verb have five properties: voice, mood, tense, person, and number. Here we can concern with voice. The two grammatical voices are active voice and passive voice. इंग्रजीत क्रियापद हे नेहमीच कर्त्याच्या पुरुष व वचन यानुसार वापरतात. म्हणून इंग्रजीत फक्त दोनच प्रयोग आहेत. पहिला ॲक्टिव्ह व्हॉइस, दुसरा पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस बरोबर कर्तरी प्रयोग अँड पॅसिव्ह व्हॉइस बरोबर कर्मणी प्रयोग. देन लुक ॲट द डिफरन्स बिटवीन ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. मालन राइट्स इंग्लिश. In this sentence, the given sentence, the subject performs the action because its subject is active and does something. In the sentence, the subject Malan does something. So, the first sentence is said to be active voice. पहिल्या वाक्यात राइट्स हे क्रियापद कर्त्याविषयी माहिती सांगत आहे. क्रिया कर्त्याकडून घडत आहे म्हणून ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचे आहे. देन लुक ॲट द नेक्स्ट एक्झाम्पल. इंग्लिश इज रिटन बाय मालन. इन द गिवन सेंटेन्स समथिंग इज डन टू द सब्जेक्ट मालन बिकॉज इट्स सब्जेक्ट डज नथिंग but passively allows something to be done to him. So, the second sentence is said to be in passive voice. दुसऱ्या वाक्यातील क्रियापद is written हे कर्त्यावर घडणाऱ्या क्रियेसंबंधी सांगत आहे. यात कर्ता निष्क्रिय आहे. कर्ता नसला तरी वाक्याचा अर्थबोध होतो म्हणून हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे. देन टाइप ऑफ व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस हॅव अ स्ट्रॉंग, डायरेक्ट अँड क्लिअर टोन. ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स बरोबर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याची सुरुवात नाम किंवा सर्वनामाने होते, त्यानंतर क्रियापद येते व त्यानंतर कर्म येते. देन लुक ॲट पॅसिव्ह व्हॉइस. ऑब्जेक्ट इज ॲक्टिव्ह, कन्स्ट्रक्ट विथ अ conjugated form of to be plus the verb past participle generates preposition is
To detect much more complicated sound, passive voice sentence is equal to object plus be plus verb pp plus by plus subject plus or noun or case. पॅसिव्ह वॉइस वाक्याची सुरुवात कर्माने होते, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद व क्रियापदाचे तिसरे रूप व नंतर बायचा वापर करून बाय नंतर कर्त्याची विभक्ती वापरावी किंवा वाक्याच्या सुरुवातीचं नाम जसंच्या तसं वापरावं. देन हाऊ टू फाइंड आउट ऑब्जेक्ट, कर्म कसे शोधावे. By changing active voice into passive voice, find out the object by asking questions to the verb with interrogative pronoun by what or to whom. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारला असता येणारं जे उत्तर असतं ते त्या वाक्यातील कर्म असतं. त्या कर्माने वाक्याची सुरुवात करायची. मग अशी दोन प्रकारची कर्म आहेत, ती कशी ओळखायची. हाऊ टू फाइंड आउट डायरेक्ट ऑब्जेक्ट. बाय आस्किंग क्वेश्चन टू द वर्ब विथ व्हॉट. देन हाऊ टू फाइंड आउट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बाय आस्किंग क्वेश्चन टू द वर्ब विथ टू हुम. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला असता येणारं जे उत्तर मिळतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला टू हुमने प्रश्न विचारला असता येणारं जे उत्तर असतं ते इनडायरेक्ट असतं. अशा पद्धतीने आपल्याला कर्म शोधता येईल. वर्ब विथ और विदाउट ऑब्जेक्ट्स, ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स. फॉर एक्झाम्पल, ही स्टार्ट्स अ व्हर्च्युअल क्लास. The verb have their objects, such a verb called transitive verb. Another example, she went to the school. The verb have their no objects, such a verb called intransitive verb. Only transitive verbs allow change of voice. Note, present, past, future, perfect continuous tenses cannot be changed into positive voice, passive voice. Then look at how to change the active into passive voice. For example, active. She gives me a pen. Look at passive voice. A pen is given me by her. What is the rule? Begin the sentence with object. Then use helping verb according to the sequence of tense. Use past participle form of the verb. Then use the remaining object if any, if it is in the sentence. Use preposition by. Then use noun or subject or objective case of pronoun. वाक्याची सुरुवात ॲक्टिव्ह मधील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर्माने करा. काळाच्या अनुक्रमानुसार सहाय्यकारी क्रियापद वापरा. क्रियापदाचे तिसरे रूप वापरा. जर वाक्यात कर्म असेल म्हणजे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असेल तर ते क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर वापरा व त्यानंतर बाय वापरून बाय नंतर नाम किंवा सर्वनामाची विभक्ती वापरा. अशा पद्धतीनं ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस वाक्य तयार करता येते. ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह व्हॉइस बाय डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. If in a given sentence there is a direct object. For example, active voice, Dhira opens a tin. Passive voice, a tin is opened by Dhira. Rules,
begin a sentence with a direct object plus helping verb plus verbs pp or past participle plus by plus objective case or noun. जर वाक्यात प्रत्यक्ष कर्म असेल तर प्रत्यक्ष कर्माने वाक्याची सुरुवात करा. त्यानंतर काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वापरा. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरा व बाय वापरून नाम किंवा सर्वनामाची विभक्ती लिहा. इफ इन अ गिवन सेंटेन्स देर इज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल ॲक्टिव्ह वॉइस Ram taught me. Passive voice I was taught by Ram. Rules: begin a sentence with personal pronoun of indirect object plus helping verb plus verbs past participle plus by plus objective case or noun. जर वाक्यात प्रत्यक्ष कर्म असेल तर अप्रत्यक्ष कर्माच्या प्रथमेनं वाक्याची सुरुवात करा. त्यानंतर काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वापरा. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरा व बाय वापरून नाम किंवा सर्वनामाची विभक्ती लिहा. Then look at active into passive voice by both direct object and indirect object. जर दिलेल्या वाक्यामध्ये दोन्ही कर्म असतील तर दोन्ही कर्माने ॲक्टिव्ह वॉइस वाक्याचं पॅसिव्ह वॉइस वाक्य कसं तयार करायचं. इफ इन अ गिवन सेंटेन्स देर आर बोथ ऑब्जेक्ट्स. लुक ॲट द सेंटेन्स. ग्रॅनी गेव देम द की. बिगिन विथ द की. दिलेल्या वाक्याची सुरुवात द कीने करा. लुक ॲट पॅसिव्ह वॉइस. द की वॉज गिवन देम बाय ग्रॅनी. लुक ॲट rule. Begin a sentence with a direct object. Use helping verb, then use verbs pp, then use indirect object, then use by, then use objective case or noun. जर वाक्यात प्रत्यक्ष कर्म असेल तर प्रत्यक्ष कर्माने वाक्याची सुरुवात करा. त्यानंतर काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वापरा. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरा. त्यानंतर अप्रत्यक्ष कर्म व बाय वापरून नाम किंवा सर्वनामाची विभक्ती लिहा. देन लुक ॲट अनदर सेंटेन्स. ग्रॅनी गेव देम द की. बिगिन विथ दे. देने वाक्याची सुरुवात करा. पॅसिव्ह वॉइस. दे वेर गिवन द की बाय ग्रॅनी. रूल्स. बिगिन अ सेंटेन्स विथ अ पर्सनल प्रोनाउन ऑफ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस verbs past participle प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस बाय प्लस ऑब्जेक्टिव्ह केस और नाउन. जर वाक्यात अप्रत्यक्ष कर्म असेल तर अप्रत्यक्ष कर्माच्या प्रथमेनं वाक्याची सुरुवात करा. त्यानंतर काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वापरा. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरा व त्यानंतर प्रत्यक्ष कर्म वापरा व प्रत्यक्ष कर्माच्या नंतर बाय वापरून नाम किंवा सर्वनामाची विभक्ती लिहा. अशा पद्धतीने जर वाक्यात दोन कर्म असतील तर त्या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्माने करता येईल. देन लुक ॲट हाऊ टू चेंज ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स ऑफ टेन्स. काळाच्या अनुक्रमानुसार ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं. ॲक्टिव्ह स्टेटमेंट इंटू पॅसिव्ह स्टेटमेंट. विधानार्थी कर्तरी प्रयोगाचं विधानार्थी कर्मणी प्रयोगात रूपांतर करणे. टेन्स. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. A for active, P for passive, PP for past participle and V for verb form. Look at simple present tense active. Base form of verb or yes or es participle. Simple present tense passive. M is are plus verbs past participle. Simple past tense active voice past form of verb. Simple past tense passive voice
was, were plus verbs past participle. Simple future tense active voice shall, will plus base form of verb. Simple future tense passive voice shall or will plus be plus verbs past participle. Then imperfect present tense active voice am, is, are plus verb plus ing participle. Imperfect present tense passive voice am, is, are plus being plus verbs past participle. Imperfect past tense बरोबर was, were plus verb plus ing past participle. Imperfect past tense passive voice बरोबर was, were plus being plus verbs pp. Imperfect future tense active voice shall be, will be plus verb plus ing participle. Imperfect future tense passive voice shall be, will be plus being plus verbs past participle. Perfect present tense active voice have, has plus verb pp. Imperfect present tense passive voice have, has plus been plus verb pp. Perfect past tense active voice had plus verb pp. Perfect past tense passive voice had plus been plus verbs past participle. Perfect future tense active voice shall have or will have plus verb pp. Perfect future tense passive voice shall have, will have plus been plus verbs past participle. अशा पद्धतीनं काळाच्या अनुक्रमानुसार आपल्याला विधानार्थी वाक्याचं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस वाक्य तयार. देन पर्सनल प्रोनाउन इनटू ऑब्जेक्टिव्ह केस पुरुषवाचक सर्वनामाच्या विभक्ती. पर्सनल प्रोनाउन अँड देअर ऑब्जेक्टिव्ह केस आय, मी, वी, अस, यू, यू, ही, हिम, सी, हर, इट, इट, they, them. Then some modal auxiliaries and their passive forms. Modal auxiliaries and their passive form have to be, used to be, ought to be plus verbs past participle. Can, could, may, might, must plus be plus verbs past participle form. अशा पद्धतीने आपल्याला पुरुषवाचक सर्वनामाचे विभक्ती आणि मोडल ऑक्झिलरीज आणि त्यांचा पॅसिव्ह वॉइस फॉर्म लिहिता येईल. त्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स इंटू पॅसिव्ह वॉइस आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह वॉइस वाक्य कसं तयार करायचं. इम्परेटिव्ह सेंटेन्स इंटू पॅसिव्ह वॉइस द सेंटेन्स बिगिन विथ बेस वर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. फॉर एक्झाम्पल ॲक्टिव्ह वॉइस ओपन द डोर, पॅसिव्ह वॉइस लेट द डोर बी ओपन or the door should be open. Look at the rule. Let plus object plus be plus third form of the verb or verbs past participle. Or you are requested to open the door or you are ordered to open the door. ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने होते ती वाक्य वर्तमान काळात असतात. करता दिलेला नसतो व आज्ञा, विनंती व हुकूम केलेला असतो त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस वाक्य तयार करताना वाक्याची सुरुवात लेटने करावी, त्यानंतर कर्म वापरावे, त्यानंतर बीचा वापर करून क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे किंवा वाक्याची सुरुवात यू आर रिक्वेस्टेड टू किंवा यू आर ऑर्डर्ड टू ने करावी, त्यानंतर दिलेलं वाक्य जसंच्या तसे लिहावे. अशा पद्धतीनं आज्ञार्थी वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस करता येईल. लेटने आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करा किंवा यू आर रिक्वेस्टेड टू किंवा यू आर ऑर्डर्ड टू ने ॲक्टिव्ह वॉइस वाक्याचं वाक्य तयार करा. थँक्यू. नमस्ते.